जेवलास का विचारलं होतं, पण अजून रिप्लाय आला नाही. त्याच्या घरचा गॅस तर संपलं नसेल ना. संध्याकाळी नवरा घरी आला आणि बायकोने किट सुरू केली. नवरा: अरे यार, दिवसभरचा थकलेला दमलेला आहे मी, जरा फ्रेश तर होऊ दे. बायको: मी पण दिवसभरची एकटीच होती, मी नको का फ्रेश होऊ मग. हात तिचाच धरत: जी तुमचा हात कधी सोडणार नाही जसं विजेचा तार. एकदा हात लावला ना, तर सोडायची इच्छा असली तरी सोडता येत नाही. गण्या एका बागेत जातो. तिथे एका पाटीवर लिहिलेले असते, वाचणारा गाढव आहे. गण्याला ते वाचून खूपच राग येतो. तो खिशातील रुमाल काढून ते मिटवतो आणि लिहितो, लिहिणारा गाढव आहे. वाघाच्या लग्नात 4 ते 5 कुत्रे आनंदाने नाचत असतात आणि खूप खूप धमाल करत असतात. हे पाहून वाघाने विचारले, लग्न माझे आणि तुम्ही काय इतक्या आनंदात आहात. कुत्रे म्हणाले, आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो. मुलगा उन्हात उभा राहून पुस्तक वाचत होता. आई: अरे उन्हात का उभा आहेस मुलगा. बाबा म्हणाले की घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही. राहुल: काय रे गण्या, काय करतोस रे तू आजकाल. गण्या: मी MBBS करतोय. राहुल हसून: तुला जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतोस अन MBBS कधी करतोस रे. गण्या: MBBS म्हणजे म्हशी बघत बघत शेती. जेवलीस का. च्या भरघोस यशानंतर आजकालचा सर्वात पॉप्युलर प्रश्न, गरमी आहे का तिकडे आणि पाऊस आहे का तिकडे. मुलांचा आईपेक्षा वडिलांवर जास्त विश्वास असतो, कारण आई फक्त हूल देते पण बाप तुडवणार म्हणजे तुडवणारच. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही माणूस आहात, तमाशा वाली बाई नाही. ज्याच्या लग्नात आम्ही आया है राजा या गाण्यावर डान्स केला होता. दुःख वाटतं जेव्हा मित्राला रोज सकाळी दुधाची थैली आणताना आणि कचरा टाकताना पाहतो. आजकाल वाढलेल्या ढेरीचा उपयोग मोबाईल पुसण्यासाठी केला जातो. बॉस: अरे वा, आज चक्क लवकर ऑफिसात. गोट्या: सकाळी भांडणानंतर बायको म्हणाली, नरकात जा मग आलो निघून. क्यूट. आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. बायकोने कुकर लावले होते. 10 ते 12 शिट्ट्या झाल्या तरी उठायचे नाव घेत नव्हती. शेवटी मी हहटल, अंग ती डाळ जळेल. ती फटकन म्हणाली, जळू देत. जळली तर पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही. कुकर कंपनीकडे महिलांची नवीन मागणी, शिटीसोबत आकडे पण सांगणारा कुकर हवा. कारण व्हॉट्सअप फेसबुकच्या नादात शिट्या लक्षातच राहत नाहीत. भावाचा ब्रो झाला, बहिणीची सीस झाली, पप्पाचा पॉप झाला, मम्मीची मॉम झाली, पण अजून कुणाची हिम्मत झाली नाही बायको या शब्दाची छेडछाड करून बोका बोलायची. यालाच दहशत म्हणतात.